नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले स्कीमॅथ्स युट्यूब चॅनलवर. आपण या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी जे लागणारे मॅथमॅटिक्स आहे, गणित आहे, ते सर्व पाहत आहोत. एक प्रकारे ही आपली फाउंडेशन बॅचेस आहे. आपण इथे कोट लिहिलेला आहे, इट्स ऑलवेज सीम्स इम्पॉसिबल अंटिल इट्स डन. म्हणजे जोपर्यंत कोणती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत ती अशक्यच वाटत असते. त्यामुळे अभ्यासाचा जो प्रवास आहे, जी प्रगती आहे, जे दररोज आपण पाठांतर करतो आहोत, ते रेग्युलर आपल्याला चालू ठेवणे गरजेचं आहे. कारण असं वाटेल की कोणती परीक्षा देऊन आलो की हा झालं नाही किंवा होत नाही, वेळ तर खूप जात आहे. हे तर होणारच, ते जोपर्यंत होणार नाही ते आपल्याला अशक्य वाटणार. पण आपल्याला या प्रवासातून जायचंच आहे आणि जावं लागणार आहे. आपण बेसिकचे टॉपिक पाहत आहोत. स्क्वेअर झाला, स्क्वेअर रूट झाला, क्यूब झाला. आज आपण क्यूब रूट पाहू. तुम्ही स्क्वेअर्स पाठ करून घ्या 1 ते 30 पर्यंत, क्यूब पाठ करून घ्या 1 ते 15 पर्यंत. आणि आज आपण पाहू क्यूब रूट्स. पाठांतरणाशिवाय पर्याय राहणार नाही, पाठांतर तर करावेच लागेल. कारण हा जो डिफरन्स येणार आहे की जो मुलगा एक्झाम क्रॅक करून जाईल आणि जो राहून जाईल, यामध्ये हाच डिफरन्स असणार आहे की तो कमी वेळेमध्ये त्याने किती क्वेश्चन सॉल्व्ह केले. आणि ते सर्व काही त्याच्या पाठांतरणामुळे किंवा त्याच्या प्रॅक्टिसमुळे होणार आहे. तर आपला आजचा टॉपिक आहे क्यूब रूट्स. घनमूल. घनमूल. आपण घन पाहिला, कोणत्याही गोष्ट संख्येचा 3 वेळा गुणाकार केला म्हणजे त्याचा घन येत असतो. आता आपल्याला घनमूळ पाहायचंय. घनमूळ म्हणजे हे पहा, 2चा घन 8 आहे. मग 8चा घनमूळ येणार आहे 2. 3चा घन 27. 27चा घनमूळ 3. हे असं आपण हे 15 पर्यंत पाठ केलेलं आहे. पण त्याच्या पुढेही मोठमोठ्या संख्या या एक्झाम्स मध्ये असतात. मग ते संख्या पाहताच आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल किंवा त्याचा घनमूळ कसा काढता येईल हे आपण पाहू. आपण पाहिलं बघा स्क्वेअर रूट्स या टॉपिक मध्ये की कोणत्याही समजा स्क्वेअर्सच्या 2 पॉसिबिलिटी बनतात त्याच्या एकक स्थानकानुसार. त्याच्या नेहमी 2 पॉसिबिलिटी बनतील. पण क्यूब रूट्स मध्ये असं नाही. जोपर्यंत तुम्ही स्क्वेअर रूट्स हा चॅप्टर पाहणार नाहीत, हा आपला लेसन पाहणार नाही, तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की मी कोणती पॉसिबिलिटी बोलतोय, कशाबद्दल बोलतोय ते. तो व्हिडिओ पाहूनच नंतर इकडे या. तोपर्यंत इकडे येऊच नका, कारण मग हे काहीच नाही, व्यर्थ राहणार आहे. तर बघा, आपण पॉसिबिलिटी पाहिल्या की समजा स्क्वेअर रूट्स मध्ये काय पाहिलं होतं आपण, जर एक स्थानी 1 आहे तर त्याची पॉसिबिलिटी बनेल 1 व 9. आपल्याला काय पाहिजे, समजा हे आपल्याला इथे काय करायचं, पॉसिबिलिटी नाही घ्यायची. 1 साठी 1 असेल, एकक स्थानी जर 1 असेल तर इथं 1च येणार आहे. समजा मग 4 साठी 4 येईल. तर मध्येच्या संख्या स्किप करतो मी, 2 आणि 3, त्याचं मी सांगतो नंतर. जर एखाद्या घनाच्या शेवटी जर 5 असेल, एक स्थानी जर 5 असेल तर त्यासाठी 5च घ्यायचं आहे. 6 असेल 6 घ्यायचं आहे. 6 असेल 6 घ्यायचं आहे. 9 असेल 9 घ्यायचं आहे. आता मधल्या काही आपण संख्या स्किप केल्या आहेत, 2, 3, 7 आणि 8. हे काय आहे पहा, जर एक स्थानी 2 आला तर त्यासाठी आपल्याला 8 घ्यायचं. जर 8 आला तर त्यासाठी 2 घ्यायचे. 3 आला तर 7. जर 7 आला तर 3. हे तुम्हाला आता नाही समजणार, उदाहरणावरून नक्की समजेल. उदाहरण पाहायचं मी कशाबद्दल बोलतोय की. आपण आपल्याकडे उदाहरण आहेत. आपण घेऊ 9261. क्यूब रूट मध्ये स्क्वेअर रूटचं साइन हे असं आहे. तर क्यूब रूट साठी काय करायचंय, हे झाला
क्यूब रूट्स असेल म्हणजे 3 आहे. 92 61. स्क्वेअर रूट मध्ये आपण काय करत होतो, या दोन संख्येचा विचार करत होतो शेवटच्या. आता क्यूब रूट मध्ये आपल्याला काय करायचे, या 3 संख्यांचा विचार नाही करायचा. हे आलं 9. मग याचा वरचा घन कोणता आहे. आपण स्क्वेअर रूटचे घेते वेळी अप्पर लोअर दोन्ही पाहत होतो की जवळचा कोणता त्याचा वर्ग आहे. तो वरचा असो किंवा समजा इथं 14 आहे तर त्याच्या वरचा घन असो, त्याच्या वरचा वर्ग असो किंवा खालचा असो, तो आपण पाहत होतो. पण इथं काय करायचंय, जो वर अप्पर साईडला जो घन येणार आहे तोच पाहायचा आपल्याला. अप्पर लोअर हे करत पाहायची गरज नाही, फक्त अप्पर त्याचा घन पाहायचा आहे. आणि समजा याच्या वरचा घन कोणता आहे तर 8 आहे. 8 हे कशाचं घनमूळ आहे तर 8 हे घनमूळ आहे. 8चा घनमूळ काय आहे तर 2 आहे. बरोबर. 8 हे घन कशाचा आहे तर 2चा आहे. त्याच्या वरचा घन येणारा कोणता आहे 8 आहे. 8 हा कशाचा घन आहे 8 हा घन आहे 2चा. तर 8चं घनमूळ काय आहे, 8चं घनमूळ येईल 2. हे 2. मग या 1 आहे एक स्थानी, या 1 साठी 1च घ्यायचा आहे. उत्तर आलं 21. जर आपण 21 गुणिले 21 गुणिले 21 जर केलं तर हे 92 61 याचं उत्तर येईल. दुसरं उदाहरण पाहू आपण. उदाहरण घ्या 18 60 869. क्यूब रूट मध्ये. तर पहा या संख्येचा विचारच नाही करायचा. बरोबर. 1860. तर बघा त्याच्या वरचा घन कोणता आहे तर 12चा आहे 1728, 11चा आहे 1331, तर 12चा आहे 1728 आणि 13चा 2197. मग याच्यावरचा कोणता घ्यायचा आपल्याला 12चा घ्यावा लागेल. 1860च्या वर 1728 तो आहे 12चा घन. म्हणजे 12 असे आणि या 7 साठी हे बघा आपण इथं त्यावेळेस 1 साठी 1 घेतला होता, पण आपल्या इथे 1 स्थानी 7 आहे म्हणून आपल्याला 7 साठी 3 घ्यावा लागेल. जर 1 स्थानी 3 असता तर 3 साठी आपण 7 घेतले असते. आता या 7 साठी आपल्याला 3 घ्यायचा आहे. 123 गुणिले 123 गुणिले 123 जर 3 वेळा केला आपण तर उत्तर येणार आहे 18,867. हे समजलं असेल तुम्हाला. तुम्ही याचा एक वेळा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपण काही उदाहरण देणार आहोत ते सोडवण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. उदाहरण घ्या लिहून. एक आहे ऑफ 157 464. दोन 21,952. आहे 57,911 याचा घनमूळ 4 20,97 152.
पाचवं आहे 474, 552. आता एवढ्या मोठ्या मोठ्या संख्येचा तुम्ही क्यूब रूट काढू शकता, तर तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन पुढे चालून जे मेन एक्झाम म्हणजे जे मेन टॉपिक येणार आहेत, सर्व काही टॉपिक्स याच बेसवर असतील. जो काही बेसिक आहे तो आपला कम्प्लीट होणे गरजेचं आहे. आणि या कॅल्क्युलेशनमुळे आपल्याला जे ऍक्च्युअल जे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन असतात ते आपल्याला सोडवण्यामध्ये मदत होणार आहे. त्यामुळे हा पाया आपला पक्का होणं गरजेचं आहे. तर हे सर्व सोडवायचा प्रयत्न करा. तर आपण भेटूया नंतर उद्याच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला हा जर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.